ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत आणि महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना यावर्षी ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी बसला आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जो आहे तो पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडीची चाहूल मुंबईकरांना अनुभवायला सुरुवात झालेली आहे। काल आपण जर पाहिलं तर आतापर्यंतच्या संपूर्ण दिवसांमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जी आहे ती काल झालेली आहे। 18.7 अंश सेल्सिअसची नोंद जी आहे ती काल मुंबईमध्ये झाल्याचं हवामान विभागानं माहिती दिलेली आहे। त्यासोबतच येत्या शुक्रवारपासून मुंबईच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेले 4 महिन्यांपासून मुंबईमध्ये पाऊस होता आणि ऑक्टोबर हीटमध्ये ज्या पद्धतीने अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत होता त्यामुळे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती आणि त्याचाच फटका जो आहे तो मुंबईकरांना बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत होता। दिवसातून 3 ते 4 वेळा मुसळधार पाऊस जो आहे तो ठिकठिकाणी पडत होता आणि त्यामुळे ऑक्टोबर हीट जे आहे ते ऑक्टोबर हीटचा तडाखा कुठेतरी मुंबईकरांना बसला नाही। परंतु त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडीची चाहूल लागायला जी आहे ते सुरुवात झालेली आहे। त्याचनुसार काल मुंबईमध्ये 18.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि येत्या शुक्रवारपासून ह्याच तापमानामध्ये आणखी घट होईल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। आणि काल जी तापमानाची नोंद झाली ती सर्वाधिक कमी नोंद जी आहे ही असल्याचं हवामान विभागानं देखील सांगितलेलं आहे। आता आपण मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वत्र धुकं जे आहे ते धुकं पसरलेलं आहे, कारण की थंडीच्या कालावधीमध्ये हवेच्या गुणवत्ते स्तरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट होत असते। ऐन दिवाळीमध्ये पाऊस पडल्यामुळे आणि फटाक्यांची आतषबाजी झाल्यामुळे पावसाने मुंबईची हवेची गुणवत्ता स्तर जो आहे तो स्थिरावला होता, परंतु पाऊस गेल्यानंतर आता जशी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे तसं मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर जो आहे तो खालावत चालले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मुंबईमधली जर हवा आपण जर पाहिली तर BKCची सर्वाधिक वाईट हवा नोंदवली आहे। त्यानंतर बोरिवली मालाड या दिशेची देखील हवा जी आहे ती अत्यंत वाईट अशी नोंदवल्याची माहिती सध्या समोर येते। शुक्रवारपासून मुंबईमध्ये जे आहे ते हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीची आणखी चाहूल वाढेल आणि हवेची गुणवत्ता स्तर जो आहे तो स्तर देखील खालावलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हवेच्या गुणवत्तेच्या स्तरावरती काय विचार केला जातो आणि काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।